मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत कशीद कोपर गावे आहेत आणि या भागात डोंगराला लागूनच मोठ्या प्रमाणात एक नागरी वस्ती आहे। तिथे जलकुंभ उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय। त्या विरोधात मागील 26 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं। मात्र पोलीस आणि प्रशासन मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप आंदोलक करतायत। आंदोलनकर्त्या गावकऱ्यांना पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं, तसंच प्रकल्पाची कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती असा आरोप ग्रामस्थ करतायत। भविष्यात डोंगर कोसळून भूस्खलन झालं तर त्याची भीती ग्रामस्थांना वाटते। वसईच्या काशीद कोपर गावामध्ये माळींची परिस्थिती उद्भवू नये म्हणून गावकरी उपोषणासाठी बसलेले होते। मात्र आज विरार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्याची आता तजवीज केलेली आहे। माझ्यासोबत गावकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय भावना आहेत आपल्या, काय चाललंय। साहेब बिलकुलच आज आमचा उपोषणाचा 26वा दिवस आहे आणि संविधानाच्या आधार घेऊन आम्ही अगदी शांततेने आणि कोणताही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही अशा माध्यमातून हा MMRD विरुद्ध साखळी उपोषणाचा आंदोलनाचा मार्ग पत्करलेला आहे। परंतु आज अचानक MMRDने पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून आणि पोलिसांचा धाक दाखवून आमच्या गावकऱ्यांना अटक केलेली आहे। परंतु आमचा हा लढा आमच्या हक्कासाठी आहे, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे। त्यामुळे आम्हाला जे अटक केलेली आहे गावकऱ्यांना त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मला सांगा, खासदारांसोबत बैठक सुरू झाली होती, काय सांगाल याबद्दल? असं आहे की MMRDने ही जी पाण्याची टाकी घेतली ती जागा चुकीची आहे म्हणून हे आंदोलन चालू आहे आणि डोंगराच्या वर माळीन तळेसारखी दुर्घटना घडू शकते, तर ही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून सगळं आंदोलन चालू असताना माननीय खासदार राजेंद्र गावितजी यांनी पुढाकार घेऊन MMRD बरोबर ग्रामस्थांची बैठक आयोजित केली। त्या बैठकीमध्ये माननीय आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की अतिरिक्त आयुक्तांना आम्ही रविवारी इथं चर्चेसाठी पाठवतो, जागा पाहणीसाठी पाठवतो, जेणेकरून तिथं ग्रामस्थांचं म्हणणं ऐकलं जाईल आणि जागा योग्य आहे की अयोग्य हेही तपासलं जाईल। मग रविवारी माननीय अतिरिक्त आयुक्त येण्याचं ठरलेलं असताना आज अचानक MMRDने पोलिसांना इथं पाठवून एवढी मोठी दहशत का माजवली हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर पडलेला प्रश्न आहे। माझा साधारण सरळ मुद्दा असा आहे की नैसर्गिक आपत्ती म्हणून आपण माळीण आणि तळेकडे बघतो, पण इथं तर सरळ MMRD ठरवून जाणून बुजून डोंगरावर टाकी उभारून कशीद आणि कोपर हे जे डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे यांना गाडण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून ग्रामस्थ उत्तेजित झालेले आहेत आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई।